TCC मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण रिझनिंग मध्ये बघणार आहे न्यू टॉपिक. त्याचं नाव आहे, हेडिंग टाका तुम्ही सर्वांनी, सिलोलिझम. सिलोलिझम म्हणजे होते युक्तिवाक्य. तर्क क्षमतामध्ये आपण बघत आहे याच्यात वेन आकृत्याच्या आधारित टॉपिक आहे सिलोलिझम. कॅमेरा बंद करा. सिलोलिझम युक्तिवाक्य. प्रत्येक एक्झाम मध्ये येणारा हा टॉपिक आहे सिलोलिझम. अशी कुठलीच एक्झाम नसणार की ज्याच्यामध्ये याच्यावर प्रश्न आला नसेल. प्रत्येक एक्झाम मध्ये एखादी क्वेश्चन विचारतात. तर याची बेसिक कॉन्सेप्ट आहे. तर सर्वात आधी आपण याची बेसिक कॉन्सेप्ट बघू आणि त्याच्यानंतर 4 टाइप्स मध्ये आपण याला पार्टिशन केलेलं आहे. 4 टाइप्स मध्ये आणि 4ही टॉपिक आपण 4 दिवसांमध्ये कंप्लीट करणार आहे. आजचा पहिला पार्ट आहे समजा. आज आपण बेसिक बघणार आहे सिलोलिझमचं. त्याच्यानंतर बेसिक पासून तर आपण तो ऍडव्हान्स पर्यंत. तर काय आहे सिलोलिझम? खूप सोपी आहे आणि याच्यात पैकीच्या पैकी मार्क्स इझिली भेटू शकतो. इझिली कोणाला म्हणजे की किती कठीण गेलं तरी हा टॉपिक तर सर्वांना सोपीच जातो. सर्वात सोपी टॉपिक मानण्यात जाते. हा रिझनिंग मधला सर्वात सोपी टॉपिक असेल तर सिलोलिझम आहे. याच्यापेक्षा सोपी टॉपिक तर कुठलाच नाही. तर हेडिंग टाका सर्वात पहिले बेसिक. सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो बेसिक. आता बेसिक मध्ये काय, आता लक्षात द्या एक मिनिट, आपण याच्या वेन आकृत्या काढणार आहे. काय काढणार आहे? वेन आकृत्या, वेन डायग्राम. आता बेसिक कॉन्सेप्ट असा आहे की जर समजा इथं काय विचारतात माहित आहे का, इथं काही स्टेटमेंट देतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील की हे ट्रू आहे की फॉल्स आहे. कोणतं ट्रू आहे, कोणतं फॉल्स आहे, या माध्यमातून हा टॉपिक येणार आहे आणि येतोच एक्झाम मध्ये तो येतोच. आणि खूप सोपी आहे, खूप खूप जास्त प्रमाणात सोपी. आता तुम्हाला माहितच पडणार की कसा आहे तर हा टॉपिक. तर सर्वात पहिले एखादी डायग्राम सांगणार आहे मी तुम्हाला की कशाला काय म्हणायचं. जर सर्व शब्द जर आला, कोणता शब्द आला? सर्व. इन इंग्लिश मध्ये ऑल. तर डायग्राम अशी गोल काढायची ऑल साठी. डायग्राम साठी काय काढायचे? डायग्राम कशा गोल. गोल मध्ये बघा असा ऑल. आता तुम्ही म्हणता सर हे काय? आता बघा याचा अर्थ काय होते बघा. याचा अर्थ होते सर्व ए हे बी आहेत. सर्व ए काय आहे? बी आहेत. मग काही पण असू शकते. म्हणजे की इंग्लिश मध्ये म्हटलं तर ऑल ए आर बी. ऑल ए आर बी म्हणजे बघा सर्व ए, पहिले ए लिहायचा, फर्स्ट नंबरवर जे नाव असेल ते इथं लिहायचं आणि त्याच्यानंतर ते इथं बी. म्हणजे की बी मध्ये सर्व ए आहेत. बी मध्ये काय? सर्व ए आहेत. आता बघा याचा अर्थ काय होते? याचा असा अर्थ होते सर्व ए बी आहेत. या डायग्रामचा सर्व ए हे पहा, आज सर्व जेवढे पण ए असतील हे काय आहे? बी आहेत. आता या डायग्रामवर आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ. बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत जाऊ आपण. एक एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल जर समजा त्यांनी जर असं म्हटलं, ऑल पेन आर टेबल. म्हणजे की सर्व पेन हे टेबल आहेत. याचा अर्थ होते सर्व पेन काय आहे? टेबल आहेत. असं जर समजा स्टेटमेंट दिलं त्यांनी, तर तुम्ही डायग्राम कशी काढसाल? स्टेटमेंट नुसार डायग्राम काढायचे. ऑल पेन आर टेबल म्हणजे सर्वात पहिले पहिला शब्द काय दिला? पेन. मग सर्व पेन, पेनचा पी घ्यायचा. सर्व पेन हे काय आहे? टेबल आहे. सर्व पेन काय आहे? टेबल आहे. आर यू गेटिंग दिस पॉइंट? तुम्हाला समजत आहे तुम्हाला? सर्व ए बी आहेत. याचा अर्थ काय होते? सर्व ए काय आहे? बी आहे. आता मी फॉर एक्झाम्पल घेतलं की याचा असं जर यानं क्वेश्चन समजा तुम्हाला दिला की ऑल पेन आर टेबल म्हणजे सर्व पेन हे टेबल आहेत. तर सर्व पेन काय आहे? टेबल आहे. सर्व पेन कसे काय आहेत? टेबल आहेत. असं कन्सिडर करा. असं काय करा? कन्सिडर करा. त्याची हे डायग्राम आहे. जर समजा जर मी तुम्हाला जर असं म्हटलं सर्व पुस्तक, काही पण म्हणू शकतो आपण, सर्व पुस्तक हे कॉलेज आहेत. असा समजा एक स्टेटमेंट दिलं त्यानं. ऑल बुक्स आर कॉलेज. तर सर्व पुस्तक, पुस्तकचा पी घेतला आपण. पी कुठे लिहिसाल? आत. आणि कॉलेजचा सी कुठे लिहिसाल? बाहेर. फक्त तुम्हाला माझा सांगायचा उद्देश असा आहे की जे पहिलं जे वाक्य राहते ते अंदर लिहायचं आणि जे दुसरं वाक्य आहे ते बाहेर लिहायचं.
म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये पहिलं आणि दुसऱ्या राऊंड मध्ये दुसरं. म्हणजे बघा याचा अर्थ काय होते, सर्व पुस्तक हे काय आहे, कॉलेज आहे. हे एक कन्सिडर करू आपण स्टेटमेंट नुसार आहे की आपण चेक करत आहे. तर सर्व पुस्तक काय आहे, कॉलेज आहे. आर यू गेटिंग दिस पॉइंट? जर ऑल जर शब्द आला तर तुम्हाला समजलं ऑल साठी कशी डायग्राम काढायची. कोणाला काही अडचण असेल तर विचारा या टॉपिक मध्ये. आता शब्द जर आला समजा काही, काही म्हणजे होते सम. काही म्हणजे काय होते, सम. जर समजा जर आपण म्हटलं काही ए हे बी आहेत, याचा मिनिंग बघा. आता लक्ष द्या याची डायग्राम कोणती आहे. काही सम साठी डायग्राम आली तर असं याचा काही, हे डायग्राम आहे. काही ए बी आहे. आता लक्ष द्या एक मिनिट, म्हणजे की काही जे ए आहेत, हा समजा ए आहे, हा ए आहे, हा पूर्ण सर्कल ए आहे आणि हा बी आहे. तर काही ए म्हणजे काही या सर्कलचा जो ए आहे, ए भाग आहे, हा काय आहे, कोणता आहे, बी आहे. काही ए काय, बी आहे. आणि याच्यानंतर तुम्ही याला असं पण म्हणू शकता काही बी ए आहेत, काही ए बी आहेत आणि काही बी ए आहेत. याचा रिवर्स पण होऊ शकते. याला तुम्ही रिवर्स पण म्हणू शकता, कारण की काही बी ए आहेत, याचे दोन वाक्य तयार होतात. काही ए बी आहेत आणि काही बी हे ए आहेत. काही ए हे बी आहेत आणि काही बी हे ए आहेत. सेम मिनिंग होते. म्हणजे की सम ए आर बी अँड सम बी आर ए. म्हणजे काही ए हे काय आहेत, बी आहेत आणि काही बी ए आहेत. आर यू गेटिंग दिस पॉइंट? आर यू गेटिंग दिस पॉइंट? याचं एक्झाम्पल बघा काय आहे. तर आपण म्हटलं काही पुस्तकं फॅन आहेत. म्हणजे काही पुस्तकं, म्हणजे पी फॉर पुस्तक म्हटलं पण फॅनचा एफ म्हटलं. काही पुस्तक काय आहेत, फॅन आहेत, याचा असा अर्थ होतो. काही पुस्तकं काय फॅन आहेत. आणि जर आपण म्हटलं काही फॅन पुस्तक आहेत तर सेम सेम याचा अर्थ असाच होतो. हे लक्षात. जर समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, काही फुले पक्षी आहेत. काही म्हणू शकतो आपण. ही एक्झाम्पल काही येऊ शकतात, एवढं लक्षात ठेवता. असं काही नाही आहे. एक्झाम्पल काही येऊ शकतात. कशाला काही नातं याचा, या फुलाचा आणि या पक्षीचा काही रिलेशनच नाहीये. या पुस्तकाने या फॅनचा काही रिलेशन आहे काय, नाही. काही फुले. आता फुले, आता पीएच साठी आपण फुले साठी पी करू आणि पक्षी, आता इथं पी येऊ राहिला का नाही, तर हे पक्षी आहे. काही फुले काय आहे, पक्षी आहे. समजली डायग्राम? जर समजा काही जर शब्द आला इंग्लिशमध्ये, याला सम म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सम. हे लक्षात. सम फ्लॉवर आर बर्ड्स. त्यानंतर बघा आता, बस तिसरी डायग्राम आहे. जर एकही नाही, निगेटिव्ह समजा मिनिंग असला, एकही नाही, याच्यासाठी एक अशी डायग्राम साईडला, याचा याचा काही संबंध नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही ए बी नाही, एकही ए हा बी नाही. म्हणजे याचा अर्थ काय होते, हा ए बी चा काही संबंध आहे का, नाही. हा ए इकडे आणि हा बी इकडे. फॉर एक्झाम्पल एक पण पुस्तक हा माणूस नाही. हा माणूस नाही. एक पण पुस्तक हा माणूस नाही. म्हणजे पुस्तक इकडे येईल आणि माणूस तिकडे, याचा काही संबंधच नाहीये. आता लक्ष द्या एक मिनिट. एक वेळ तुम्हाला डबल मी रिव्हिजन सांगतो की सर्व आला, सर्व हा शब्द आला तर डायग्राम अशी. त्याच्यानंतर काही शब्द आला तर डायग्राम अशी. आणि एकही नाही शब्द आला, एकही नाही हा वर्ड आला तर डायग्राम अशी. बस, सिलोलिझमचा खेळ खतम. या 3 डायग्राम वर तुमचा सिलोलिझमचा खेळ आहे. हे लक्षात. तर आता बघू आपण विधानावरून आकृत्या काढण्याची पद्धत. हे टाका तुम्ही आता, विधानावरून आकृत्या काढण्याची पद्धत.
विधानावरून आकृत्या काढण्याची पद्धत. प्रश्न पहिला, विधान असं आहे म्हणजे स्टेटमेंट. डायग्राम बनवायची आपल्याला याच्यावरून. सर्व पेन मार्कर आहे, पहिलं स्टेटमेंट आहे. सर्व पेन मार्कर आहे. आणि स्टेटमेंट बी, सर्व मार्कर बोर्ड आहेत. आता याची वेन डायग्राम कशी तयार करायची, असं जर आलं समजा तुम्हाला स्टेटमेंट दिलं त्यांनी की सर्व पेन मार्कर आहेत आणि सर्व मार्कर बोर्ड आहेत, तर सर्वात पहिले पहिलं स्टेटमेंट वाचा की काय म्हटलं त्यानं, सर्व पेन मार्कर आहेत. काय म्हटलं त्यानं, सर्व पेन, पेनचा पी म्हणायचा पहिला शब्द. काय आहेत, मार्कर. मार्कर म्हणजे एम. म्हणजे बघा याच्यावरून लक्षात लागते की सर्व पेन काय आहेत, मार्कर आहे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय म्हणते, सर्व मार्कर हे बोर्ड आहे. सर्व मार्कर हे कोण आहे, बोर्ड आहे. बोर्ड आहे. तर सर्व मार्कर हे काय, बोर्ड आहे. त्याची वेन डायग्राम अशी आहे. त्यानंतर लिहा दुसरं स्टेटमेंट म्हणजे विधान दुसरं लिहा. नंबर फर्स्ट, सर्व पेन हे मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहे. स्टेटमेंट सेकंड, काही मार्कर बोर्ड आहेत. काही मार्कर हे बोर्ड आहेत. आता याची डायग्राम बघा कशी निघते. सोपी आहे डायग्राम याची, काहीच नाही आहे, कुछ भी नाही, कुछ बहुत इझी. आता सर्व पेन, सर्व शब्द म्हणजे ऑल. डायग्राम कशी आहे, ऑल पेन आर मार्कर. म्हणजे सर्व पेन काय आहेत, मार्कर आहे. हे समजलं तुम्हाला, सर्व पेन काय आहे, मार्कर आहे. मग काही मार्कर म्हणजे मार्कर बद्दल बोलला, बोर्ड आहेत. काही मार्कर काय, बोर्ड. म्हणजे काही मार्कर हे जे मार्कर आहेत काय आहे, बोर्ड आहे. याची डायग्राम अशी. विधान तिसरं, काही पेन बोर्ड आहेत. सर्व पेन मार्कर आहे. स्टेटमेंट बघा, डायग्राम बघू कशी होते. काही पेन बोर्ड आहेत, म्हणजे काही पेन आहेत, हे जे पेन आहेत का नाही, काही बोर्ड आहेत, हे असं. काही पेन बोर्ड आहेत आणि सर्व पेन, सर्व पेन काय आहे, मार्कर. सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन काय आहे, मार्कर. याची डायग्राम अशी. विधान क्रमांक 4, सर्व पेन मार्कर आहे. विधान नंबर सेकंड, काही पेन बोर्ड आहे. बोर्ड आहे. याची डायग्राम कशी बनणार, सर्व पेन म्हणजे ऑल पेन काय आहे, मार्कर. आणि काही पेन बोर्ड आहेत. काही पेन काय आहे, बोर्ड आहे. काही पेन काय, बोर्ड आहे. सेम डायग्राम आहे. याचा आणि याचा संबंध सारखाच आहे. काही पेन बोर्ड आहे असं लिहिलं चालते. काही पेन बोर्ड आहेत पहिले हे काढले ना, मग त्यानंतर सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहे. आणि याच्यात काय स्टेटमेंट, सर्व पेन मार्कर आहे आणि काही पेन बोर्ड आहे. तर काही पेन काय आहे, बोर्ड आहे. 5वा नंबरचा आहे विधान,
सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहेत आणि त्याच्यानंतर एकही मार्कर बोर्ड नाही. एकही मार्कर बोर्ड नाही. सर्व पेन मार्कर आहेत म्हणजे याचा अर्थ काय? ऑल पेन आर मार्कर. आणि एकही मार्कर काय? बोर्ड नाहीये. तर मग काय असेल? एकही मार्कर बोर्ड नाहीये म्हणजे की हा बोर्ड आणि हा मार्कर एकही नाहीये. हा आणि हा दूर आला. इथं कनेक्शन कोणता? क्रॉस कनेक्शन. हा मार्कर आणि बोर्ड नाहीये म्हणजे की याचा लॉजिक नुसार एकही पेन बोर्ड नाही. याचा अर्थ हाही होते मग एकही पेन काय नाहीये? बोर्ड नाही. काऊन की हा पेन आहे की नाही मार्करच्या अंदर आहे. याची डायग्राम बघा. सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन काय आहे? मार्कर आहे. आणि एकही मार्कर बोर्ड नाही. एकही मार्कर हा जो मार्कर आहे हा आणि हा एकामेकाला टच होतील नाही. ते क्रॉस कनेक्शन. हे काय? क्रॉस कनेक्शन म्हणजे की हा क्रॉस हे होऊ शकत नाही. विधाने नंबर फर्स्ट, सर्व पेन मार्कर आहेत. सर्व पेन काय आहेत? मार्कर आहे. आणि नंबर 2, एकही पेन बोर्ड नाही. झाला का हे आपलं विधान? झालं सर. एकही पेन हो सर, पाचही नाही झालं. नाही. फरक आहे थोडासा. बोर्ड नाही. बघा, सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन काय आहेत? मार्कर आहे. ओके. एकही पेन म्हणजे पेन हा बोर्ड नाहीये. पेन हा बोर्ड नाहीये. मग याच्यावर एक क्वेश्चन विचारू शकते पॉसिबिलिटीचा की का मग हा बोर्ड मार्कर असू शकते? सांगा बरं, हा बोर्ड मार्कर असू शकते का? हा बोर्ड मार्कर असू शकते का? स्टेटमेंट सातवं असं स्टेटमेंट आहे विधान. सर्व पेन मार्कर आहेत. सर्व पेन मार्कर आहेत. सर्व मार्कर बोर्ड आहेत. सर्व मार्कर काय? बोर्ड आहेत. आणि विधान तिसरं, सर्व बोर्ड हे डस्टर आहेत. सर्व बोर्ड हे डस्टर्ड आहे. याची डायग्राम कशी निघेल? सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहे. सर्व मार्कर बोर्ड आहे. सर्व मार्कर बोर्ड आहे. सर्व बोर्ड हे डस्टर आहे. तर सर्व बोर्ड काय आहे? डस्टर आहे. तेव्हा सर्व पेन मार्कर आहे. सर्व मार्कर हे बोर्ड आहेत आणि सर्व बोर्ड हे डस्टर आहे. आठवी का? नंबर 1, काही पेन मार्कर आहेत. काही पेन काय आहे? मार्कर आहे. नंबर 2, काही मार्कर बोर्ड आहे. बोर्ड आहेत. काही पेन मार्कर आहेत आणि काही मार्कर बोर्ड आहेत. काही पेन मार्कर आहे आणि काही मार्कर
बोर्ड आहे, अशी डायग्राम ना. काही पेन मार्कर आहेत आणि काही मार्कर बोर्ड आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट लिहा सर्वांनी. विधानी स्टेटमेंट दिला, आता विधान दिलाय. सर्व शिवसेना राष्ट्रवादी आहेत. सर्व शिवसेना हे राष्ट्रवादी आहेत. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आहे. सर्व राष्ट्रवादी कोण आहे? काँग्रेस आहे. आणि एकही काँग्रेस भाजप नाही. एकही काँग्रेस भाजप नाही आहे. निष्कर्ष नंबर 1, सर्व शिवसेना काँग्रेस आहेत. काँग्रेस आहे. नंबर 2, काही राष्ट्रवादी शिवसेना आहे. काही राष्ट्रवादी शिवसेना आहे. नंबर 3, सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी आहे. एकही शिवसेना भाजप नाही. किती राईट आहेत ते आपल्याला ओळखायचं. हे निष्कर्ष यांनी काढले हे किती बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं. असा प्रश्न आहे. किती स्टेटमेंट ट्रू आहे त्यातले, निष्कर्ष किती राईट आहेत. आता डायग्राम याची वरची बनव, विधानाची डायग्राम बनवायची ना, बनवता निष्कर्षाची डायग्राम. मग काय चुकणार तुमचा प्रॉब्लेम. डायग्राम बनवू आपण सर्वात पहिले. सर्व शिवसेना पहिला आहे बरोबर. सर्व शिवसेनाचा यस फर्स्ट हे आणि फोर्थ राष्ट्रवादी राईट आहे. आहे. सर फर्स्ट अँड सेकंड राईट आहे. फर्स्ट राईट आहे. सर फर्स्ट सर्व अँड शिवसेना हा सर्व शिवसेना हे राष्ट्रवादी आहेत. सर्व शिवसेना हे राष्ट्रवादी आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे. सर्व राष्ट्रवादी हे काँग्रेस आहेत. काँग्रेसचा के म्हणू आपण. आणि त्यानंतर एकही काँग्रेस भाजप नाहीये. एकही काँग्रेस भाजप नाहीये. भाजपला दूर ठेवायला याच्यापासून. हे क्रॉस आहे. एकही काँग्रेस काय नाहीये, भाजप नाहीये. एकही काँग्रेस काय नाहीये, भाजप नाहीये. समजलं का डायग्राम समजली की सर्वांना. फक्त येस या नो मध्ये आन्सर सांगा. सर्व शिवसेना काँग्रेस आहे. सर्व शिवसेना हे बघा स्टेटमेंट बघा काय म्हणते की सर्व शिवसेना हे जे शिवसेना आहे हे शिवसेना आहे. हे काय काँग्रेस आहे का. स्टेटमेंट राईट आहे. स्टेटमेंट काय राईट आहे. समजून आलं का. निष्कर्ष राईट आहे ना. यस सर. हा त्यानंतर काही राष्ट्रवादी शिवसेना आहेत. बघा हे राष्ट्रवादी, काही राष्ट्रवादी हे शिवसेना आहे. सर्व राष्ट्रवादी शिवसेना आहे काय नाही. काही राष्ट्रवादी हे पहा हे शिवसेना आहे आणि हे आहे राष्ट्रवादी. याचा अर्थ काय होते, सर्व शिवसेना
सर्व शिवसेना हे राष्ट्रवादी आहे, पण काही राष्ट्रवादी हे शिवसेना आहे काय? नाही. पण सर्व राष्ट्रवादी हे शिवसेना आहे काय? सर्व राष्ट्रवादी हे शिवसेना आहे काय? नाही. नाही. म्हणजे काही राष्ट्रवादी हे काय शिवसेना आहे, तर मग काही राष्ट्रवादी हे शिवसेना आहे, हे पण उत्तर काय बरोबर आहे. सर्व काँग्रेस हे राष्ट्रवादी आहे का सांगा आता. सर्व काँग्रेस हे राष्ट्रवादी आहे का? स्टेटमेंट तिसरं पहा. नाही. नो सर. नो सर. सर्व काँग्रेस हे राष्ट्रवादी आहे का? नाही. तुम्ही असं सर का? कारण बघा, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आहे स्टेटमेंट नुसार आहे बघा, कारण या काँग्रेसच्या अंदरच आहे की हा राष्ट्रवादी आहे. पण सर्व काँग्रेस हा पुरा काँग्रेस हा राष्ट्रवादी आहे काय? नाही. एवढाच पार्ट आहे फक्त काँग्रेसचा, एवढाच पार्ट राष्ट्रवादी आहे आणि इकडला पार्ट हा राष्ट्रवादी नाही. मग हे स्टेटमेंट आहे रॉंग. आणि एकही शिवसेना भाजप नाही, याचं उत्तर सांगा बरं. एकही शिवसेना भाजप नाही, हे उत्तर काय एकदम बरोबर आहे. कारण शिवसेना भाजप नसूच शकते, कारण हा काँग्रेसमध्ये आहे ना. हा कशात आहे? काँग्रेस सोबत आहे ना, मग भाजप राहणार काय? नाही. मग याचं डिस्कशन काय राहणार? विधान एक, तुमचा ऑप्शन राहणार इथं विधान 1, 2 आणि 4 हे बरोबर आहेत. 1, 2, 4 काय आहे? बरोबर आहे. बाकी मग तो 3 नंबरचा चुकेल. सेकंड प्रश्न बघणार आहे आपण आता. एमपीएससी सीसॅट 2019 मध्ये झाली होती एमपीएससी. त्याच्यानंतर 2020 मध्ये न होता 2021 मध्ये झालेली आहे आताच. आणि त्याच्यानंतर 2021 चे नोटिफिकेशन आलीच नाही एमपीएससी राज्यसेवेची. विधान बघा. सर्व बी एक्स आहेत. लय सोपी प्रश्न आला, लय प्रश्न सोपी, इतका सोपी केलं खतरनाक. मी म्हणतो सर असं काऊन म्हणून राहिले तुम्ही, कारण त्याचं बी ए हे नावं जसे सोपी आले का नाही, तर प्रश्न सोपी, नावं कठीण तर प्रश्न कठीण. सर्व बी एक्स आहेत. सर्व एक्स हे जी आहेत. सर्व एक्स कोण आहेत? जी आहेत. आणि काही जी हे टी आहेत. काही जी कोण आहेत? टी आहेत. हे झाली विधान. स्टेटमेंट बघा इथे काय. निष्कर्ष. आणि तुम्हाला ओळखायचं आहे की याच्यातलं कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुक आहे. हे दिलेलं आहे. काही बी हे टी आहेत. नंबर बी. काही टी हे एक्स आहेत. नंबर सी. सर्व बी हे जी आहेत. जी आहे. नंबर डी. काही टी हे जी आहेत. सर 4 आन्सर हे जी आहे. तो क्वेश्चन असा आहे की किती स्टेटमेंट यातले बरोबर आहेत. सर्व बी हे एक्स आहेत. सर्व बी हे कोण आहेत? एक्स आहेत. सर्व एक्स हे जी आहेत. सर्व एक्स कोण आहेत? हे जी आहेत. आणि काही जी हे टी आहेत. काही जी हे कोण आहेत? टी आहेत. डायग्राम समजली सर्वांना? काही बी हे टी आहेत. काही बी हे टी आहेत. लॉजिक लावा. काही बी हे टी आहेत काय सांगा बरं. याचा काही संबंध आहे काय? नो सर. हा कुठं हा भारत, तो पाकिस्तान, संबंध नाहीये. हे चुकीचं एकदम चुकीचं. काही टी हे एक्स आहेत. काही टी हे एक्स आहेत. याचा काही संबंध आहे काय? नाही सर. हे एकदम चुकीचं आहे. याचा काही संबंध. हा एक्स कुठं, हा टी कुठं, हा जी टी सोबतच आहे. त्याच्यानंतर सर्व बी हे जी आहेत. सर्व बी हे जी आहेत. सर्व बी हे काय आहे? जी आहे. एकदम बरोबर. आणि त्याच्यानंतर म्हटलं काही टी. बरं काही टी काही टी हे जी आहेत. बरोबर आहे ना. हे जे टी होते काही हे जी आहेत ना. मग याचं उत्तर काय राहणार?
सी तर आणि सी B व D हे बरोबर आहे. B व D हे बरोबर आहेत. बरोबर आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.